मुंबई गोवा महामार्गाचं काम गेली अनेक वर्षे सुरू आहे। मात्र हे काम सुरू असतानाच अनेक समस्या पुढे येतात। मुंबई गोवा महामार्गाचे पेण तालुक्यालगतचे काम जरी पूर्णत्वाकडे चालले असले तरी या महामार्गाच्या ओव्हरब्रिजच्या संरक्षक भिंती या फक्त 1.5 फुटाच्या असल्याने त्या धोकादायक आहेत। त्यामुळे भविष्यात या कमी उंचीच्या भिंतीमुळे अपघात होऊन जीवितहानी होऊ नये यासाठी आत्ताच भिंतींची उंची 3.5 फुटांपर्यंत वाढवण्याची मागणी पेण तालुक्यातील शिव वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। अन्यथा जन आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। मुख्य समस्या जी होती ती आम्ही प्रांतसाहेबांकडे दिली होती या रस्त्याची। आज एक नवीन समस्या, जे डिझाईन नसताना त्यांनी अचानकपणे कॉन्क्रीटचा रस्ता त्यांनी केला आणि त्या डांबरावरती फक्त ओरबाडून हे म्हणतात ना की रेगोड्या ओढून त्यांनी याच्यावरती कॉन्क्रीट केलं। त्याच्यामुळे झालं काय की जे साईडची मार्जिन पाहिजे, हा तुम्ही बघा पूर्ण ब्रिज आहे, हा जो पूर्ण निघाला आहे तो भोगावती नदीपासून ते रामोडीच्या पुढपर्यंत हा पूर्ण एक ब्रिज आहे। चीनची भिंत आम्ही ज्याला पेण वाली म्हणतो। साधारण साईडची जी मार्जिन पाहिजे ती 3.5 फुटाची हाईट पाहिजे, जी पडदी आपण म्हणतो 3.5 फूट पाहिजे, जेणेकरून गाडी खालती पडू नये यासाठी ते आहे। पण असं असताना 3.5 फूट असताना देखील हा झीगाणा आपण इथं बघत आहात, इथे एक स्विफ्ट गाडी वरना खालती पडली होती आणि त्याला अत्यंत गंभीर दुखापत झाली होती। आणि आपल्या मागे आपण शाळा बघताय, ही एवढी मोठी शाळा इथे आहे, याची स्कूल इथे आहे KESची। आज तुम्ही बघितलं जर 1.5 फुटावरनं आपण साधारण इथं फक्त वाकलो तरी आपण पडण्याची शक्यता आहे। आणि नाहक ज्याचा अजिबात दोष नाही असे निष्पाप जीव इथनं पोरं प्रवास करतात, त्यांचा देखील जीव जाण्याची शक्यता आहे। प्रशासनाच्या ही गोष्ट लक्षात न यावी याच्यासारखं दुर्दैव हे आमचं नाही आहे, आज आमच्या लक्षात आलं आहे। आम्ही याच्या आधी देखील प्रांतसाहेबांनी तक्रार केली या विषयाची। प्रांतसाहेबांनी देखील घोटकर साहेबांना आणि संबंधित खात्याला सांगितलं आहे, पण त्याच्यावरती अजूनही ठोस अशी कारवाई झाली नाही आहे। आज वाहतूक सेनेकडे बऱ्याच तक्रार केल्यानंतर महेश पोरे असतील, अच्युतदादा असतील, सर्व आमचे नरेश वगैरे असतील, हे सर्वच जातीने इथे आलेत आणि त्यांनी हा आवाज उठवायचा एक निर्णय घेतला आहे।